नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महासारथीची जी आय डी आहे तर ती आपल्याला कशा पद्धतीने जनरेट करायचं आहे. तर ते तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल किंवा स्कूल स्टुडंट असाल किंवा शेतकरी असाल, पुरुष असेल किंवा स्त्री असेल, तर सर्वांसाठी जी महासारथी आय डी आहे तर ती कंपल्सरी लागणार आहे. जर तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट योजनेसाठी जो ॲप्लिकेशन आहे तर तो करणार आहे, स्कॉलरशिप असेल किंवा इतर कोणतीही महाराष्ट्र सरकारची स्कीम असते, तर ती तुम्हाला त्याचा लाभ आहे तर तो घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जी महासारथी आय डी आहे तर ती लागणार आहे. तर ती महासारथी आय डी आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी रजिस्टर करून जनरेट करायचं आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि जी स्कॉलरशिपचा आपण ॲप्लिकेशन वगैरे करतो तर ते सुद्धा याच वेबसाईटवरती आपल्याला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे, रिन्यू करता येणार आहे. तर अशा पद्धतीने जी महासारथी आय डी आहे तर ती सर्वांना कंपल्सरी लागणार आहे. तर ती महासारथी आय डी आपल्याला कशा पद्धतीने जनरेट करायचं आहे, रजिस्टर करायचं आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला महाडीबीटी असे गुगलवरती सर्च करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळेल वेबसाईटचा. तर या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे, कॉलेज स्टुडंट असेल, स्कूल स्टुडंट असेल किंवा शेतकरी असेल, तर त्या सर्वांसाठी जी गव्हर्नमेंट स्कीम असते, DBT वगैरे मिळते, तर त्याची संपूर्ण जी या वेबसाईटवरती जी आय डी आहे तर महासारथी आय डी, तर त्यावरती आपल्याला जे ॲप्लिकेशन आहे तर ते करता येणार आहे. आणि वारंवार आपल्याला जे डॉक्युमेंट वगैरे आहे तर ती सर्व त्या ठिकाणी सबमिट करायची गरज नसणार आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला रजिस्टरचा एक ऑप्शन दिलेला आहे, यावरती क्लिक करून आपल्याला रजिस्टर करायचं आहे. जसे तुमचं रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला 24 तासानंतर महासारथी आय डी जी आहे तर ती त्या ठिकाणी मिळते. तर रजिस्टर होऊन तुम्हाला 24 तास झाले असेल तर तुम्ही या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन दिलेला आहे, तर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जी महासारथी आय डी आहे तर ती डाउनलोड करू शकता. पहिल्यांदा आपण या ठिकाणी रजिस्टर करणार आहे, तर त्यासाठी आपण रजिस्टरवरती क्लिक करणार आहे. रजिस्टरवरती आपण जसे क्लिक करणार, आपल्याला अशा प्रकारचा जो पॉपअप विंडो आहे तर तो येणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा आपला जो आधार नंबर आहे तर तो आधार नंबर एंटर करायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एक टिक बॉक्स दिलेला आहे बॉक्स, तर त्यावरती आपल्याला सिम्पली टिक करायचं आहे आणि त्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर आपल्याला आधारवरती रजिस्टर करायचं नसेल तर आपण या ठिकाणी रेशन कार्ड वापरूनसुद्धा जी नोंदणी आहे तर ती करू शकतो. जर तुम्हाला आधार थ्रू काही OTPचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तर या ठिकाणी आपण आपला आधार नंबर आहे तर तो एंटर केला आहे आणि टिक बॉक्सवर आपण या ठिकाणी चेकआउट केलेला आहे. OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP रिसीव्ह होईल, तर तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर या ठिकाणी आपण OTP आहे तर तो एंटर केलेला आहे. सत्यापित करा या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण आपला OTP आहे तर तो सबमिट करणार, आपला जो OTP वगैरे आहे तर तो एंटर केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला डेटा प्रवेश सहमतीसाठी जी माहिती दिलेली आहे तर ती या ठिकाणी आपल्याला एकदा रीड करायचं आहे. रीड करून झाल्यानंतर आपल्याला परत या ठिकाणी एक टिक बॉक्स दिसणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला चेकआउट करायचं आहे, ॲग्री करायचं आहे आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा जो OTP वगैरे आहे तर तो एंटर करून तुम्ही सहमती देणार. तुमचा या ठिकाणी वैयक्तिक जो डाटा आहे तर तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला एक मोबाईल नंबरचा ऑप्शन दिलेला आहे, त्या ठिकाणी तुमचा आधार रजिस्टर मोबाईल नंबर जो असेल तर तो फक्त या ठिकाणी एंटर करून आपल्याला सिम्पली कॅप्चा फिल करायचा आहे आणि पुढे जा आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला परत एक OTP येणार आहे, तर तो OTP एंटर करायचा आहे आपल्याला. या ठिकाणी यशस्वीरित्या जे आहे तर ते आपला OTP वगैरे आहे तर तो आपण सबमिट केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन वगैरे आहे तर ते सक्सेसफुली झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की आता काय चालले आहे, तर या ठिकाणी आपले रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेले आहे आणि त्यानंतर आपली नोंदणी जी आहे तर ती पूर्ण झाली आहे. त्यानंतर 24 तासाच्या आत या ठिकाणी आपली जी आय डी आहे तर ती त्या ठिकाणी जनरेट होणार आणि आपली जी प्रोफाईल आहे तर ती क्रिएट होऊन आपला जो महासारथी आय डी आहे तर ती या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकणार आहे. तर अशा प्रकारे आपण महासारथीची जी आय डी आहे तर ती या ठिकाणी ऑनलाईन आपल्या घरबसल्या मोबाईलमधून जनरेट करू शकतो आणि कोणत्याही DBTसाठी जे फॉर्म आहे तर ते आपण अप्लाय करू शकतो. थँक्यू.